नमो नमः छात्राः। अद्य अहं नूतनं शब्दं पाठयामि। पश्यन्तु अत्र। आता खरं तर तुम्हाला समोर दिसतोय तो तत् स्त्रीलिंगी शब्द दिसतोय आणि हा तत् स्त्रीलिंगी शब्द तर आता तुम्ही पाठ केलेला आहे, हो की नाही? परंतु तुमच्या लक्षात असेलच की आपल्याला तत् सर्वनाम किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी सांगितलं आहे. किंबहुना सगळे सर्वनाम म्हणजे अगदी 10वीपर्यंत तुम्ही जेही कुठले सर्वनाम शिकणार आहात हे सर्व सर्वनाम हे तदच्या म्हणजे पुल्लिंगी सर्वनाम तत् पुल्लिंगीनुसार, स्त्रीलिंगी सर्वनाम तद स्त्रीलिंगीनुसार आणि नपुंसकलिंगाचे तद नपुंसकलिंगीनुसार असे चालणार आहेत. त्यामुळं तदनुसार पुढे सगळे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणून तदचे तिन्ही लिंगातले सर्वनाम तोंडपाठ असणं ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर या तदनुसारच आता आपल्याला हा यद शब्द पाठ करायचा. मागचा मी पुल्लिंगी दिला पहा तुम्हाला. इथं हा यद स्त्रीलिंगी शब्द पहा, यद स्त्रीलिंगी शब्द. आणि या स्त्रीलिंगी शब्दाचा अर्थ काय तर जी, जो जी जे हा त्याचा मूळ अर्थ. स्त्रीलिंगामध्ये जी, जसं तत् स्त्रीलिंगाचा अर्थ ती तसं यदचा अर्थ जी, म्हणजे जिच्या हाती पाळण्याचे दोरी ती जगाते उद्धारी. हा ऐकलंय का तुम्ही? हे आईची महती सांगणारं वाक्य ते. तर जिच्या हा शब्द करत असताना आपल्याला हे संस्कृतमध्ये यद सर्वनाम लागणार आहे, स्त्रीलिंगी. येते लक्षात? मग जिच्या म्हणजे षष्ठी झालं. मग तस्याहा तसं यस्याहा असा शब्द प्रयोग केला जातो आणि म्हणून आपल्याला हा शब्द म्हणायचा आहे. एकदा म्हटला तरी पाठ होईल, कारण तुमचा तत् स्त्रीलिंगी शब्द पाठ आहे. कळालं का? मी आता तुम्हाला आधी तद स्त्रीलिंगी शब्द म्हणून दाखवते, जरी तो आधी म्हटलेला आहे तरी. आणि त्याच्यानुसार मग हा यद कसा करायचा आहे तो सांगते. बघा, लक्ष द्या. सा ते ताहा प्रथमा ताम ते ताहा द्वितीया तया ताभ्यां ताभ्यः तृतीया तस्यै ताभ्यां ताभ्यः चतुर्थी तस्याः ताभ्यां ताभ्यः पंचमी तस्याः तयोः तासां षष्ठी तस्यां तयोः तासु सप्तमी. बरोबर आहे? माताच्यानुसार यद स्त्रीलिंगी शब्द शिकायचा आहे आपल्याला. आता बघा किती हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. एकदा तुम्हाला कळलं काय म्हणायचं आहे की तुम्ही आपोआप म्हणणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यां आधी पहिल्यांदा मी म्हणून दाखवते, म्हणायचं नाही, नुसतं ऐकायचं. आणि मी दुसऱ्यांदा जेव्हा म्हणेन ना तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद करून शब्द म्हणायचा प्रयत्न करायचा. मला खात्री आहे ज्यांचा तत् स्त्रीलिंगी शब्द पाठ आहे त्याला यद स्त्रीलिंगी येणारच. आलं लक्षात? ओके. सो प्रारंभं कुर्मः. बघा आता इथे या ये याः प्रथमा यां ये याः द्वितीया यया याभ्यां याभिः तृतीया. कळतंय का? तस्यै यस्यै ताभ्यां याभ्यां ताभ्यः याभ्यः. किती सारखेपण आहे बघा. यस्यै याभ्यां याभ्यः चतुर्थी यस्याः याभ्यां याभ्यः पंचमी यस्याः ययोः यासां षष्ठी यस्यां ययोः यासु सप्तमी. कळते? तच्या जागी फक्त य शब्द घालायचा आपल्याला. ताम याम ते ये ताहा याहा या पद्धतीने म्हणूयात. मग बघा, या ये याः प्रथमा यां ये याः द्वितीया यया याभ्यां याभिः तृतीया यस्यै याभ्यां याभ्यः चतुर्थी यस्याः याभ्यां याभ्यः पंचमी यस्याः ययोः यासां षष्ठी यस्यां ययोः यासु सप्तमी. आलं लक्षात? चला तर मग एक दिवसात हा शब्द आपला पाठ झाला पाहिजे. आलं लक्षात? जो पुल्लिंगी आणि जी स्त्रीलिंगी असा हा यदचा अर्थ. चला आता हा नवीन भाग आपण पुस्तकातला बघणार आहोत. पृष्ठ क्रमांक अस्ति 27. कधी? 27. आणि किम किम असा हा भाग शिकतोय आपण. आता किम काय आहे तर किम म्हणजे काय. इथं अर्थ दिलाय पहा. किम म्हणजे काय किंवा किम म्हणजे कोणाला. येते लक्षात? या अर्थाने. द्वितीया कळते त्याला. सलाते सलानाते. येते लक्षात? द्वितीया म्हणजे समजा
बघा आता इथे एक चित्र तुम्हाला दिसतंय. आधी चित्रातल्या शब्दांची ओळख करून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. बघा, वृद्ध दिसला का? बघा, वृद्ध, वृद्धा. वचा उच्चार करताना तुम्हाला माहिती ना, दंत ओष्ठ दोन्ही लागणारे. वृद्धा, व वरच्या ओठ खालचा, वरच्या दात खालचा ओठ, वृद्धा. त्यानंतर छत्रम, शुनकः. नंतर हे रोटिका, रोटिका. बघा, शुनकस्य मुखे रोटिका. बालिका, बालिकायाः हस्ते कंदुकः. महिला, महिलायाः हस्ते द्रोणी. पुस्तकं, बालकः, वृक्षः. बरोबर आहे ना? कळतंय तुम्हाला? आता मला वाटतं याच्यातले बहुतेक शब्द तुम्हाला गेलेले आहेत. कंदुक म्हणजे चेंडू, द्रोणी शब्दसुद्धा बऱ्याचदा गेला आहे. बरोबर आहे? त्या आपल्याला बघा ना तुम्ही, आता समजा मी आता असं म्हटलं की शुनकस्य मुखे रोटिका अस्ति. शुनकस्य मुखे रोटिका. शुनकस्य मुखे किम् अस्ति? रोटिका अस्ति. शुनकस्य मुखे किम् अस्ति? रोटिका. मग आपण असंही म्हणू शकतो, शुनकः किं खादति? रोटिकां. किं? रोटिकां. येते लक्षात? या पद्धतीने. त्यामुळं आपल्याला या चित्राच्या साहाय्याने किम म्हणजे काय ही द्वितीय विभक्ती शिकायची आहे. बघा, आता तुम्हाला हे चित्र मी परत एकदा छोटंसं करून दिलेलं आहे आणि आपण आता प्रश्न बघूयात. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 27 अस्ति. तत्र प्रश्नाः सन्ति, तानि एव प्रश्नानि सन्ति. पश्यन्तु. बालकः किं पठति? बालकः किं पठति? चित्रं दृष्ट्वा प्रश्नान् पठत. असे पहा, चित्र पाहून प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. म्हणून तर मी चित्र परत एकदा दिलं पहा तिथे. मग काय दिले? बालकः किं पठति? पश्यतु, अत्र बालकः अस्ति. बालकः किं पठति? मुलगा काय वाचतो? किं म्हणजे काय ना, द्वितीय. काय वाचतो? पुस्तक. वाचणारा कोण? मुलगा. काय वाचतो? पुस्तक. किं म्हटलं की आपल्याला काय म्हणजे कर्म मिळतं, म्हणजेच द्वितीय विभक्ती मिळते. त्यामुळे हा किम सांगणारा जो प्रश्न असतो ना, त्याचं उत्तर देताना पुस्तकमचं बघा, पुस्तकम केले. येते लक्षात? पुस्तकमचं काय केलं? पुस्तकम. आधी आपण सगळं वाचूयात, मग तुमच्या परत लक्षात आणून देते मी. वृद्धः किं धरति? वृद्धः किं धरति म्हणजे काय? वृद्ध काय धरतोय? वृद्धाने काय धरलंय बघा, इथे दिसतंय. किं धरति. आता त्याच्या हातात ती छत्री आहे. छत्रीला शब्द इथे दिलाय बघा, छत्रम. किं? छत्रम. किं? छत्रम. पश्यतु, वृद्धः छत्रम धरती. वृद्धाने छत्रीला धरलेलं आहे, म्हणजे छत्री धरली आहे. येते लक्षात? पुढे, शुनकः किं खादति? शुनकः किं खादति. इथं कंसामध्ये दिलंय पहा तुम्हाला, रोटिका. रोटिका म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पोळी. किं खादति? किं? रोटिकां. किं? रोटिकां. त्यानंतर पुढचं बघा, चौथं. बालिका किं क्षिपति? बालिका किं क्षिपति? किं? कंदुकम. बालिका कंदुकम क्षिपति. क्षिपति म्हणजे फेकते. बघा, तुमच्या समोर पुस्तकात चित्र आहे, तिच्या हातात बॉल आहे आणि ती फेकते. कंदुकम क्षिपति. किं क्षिपति? कंदुकम. महिला किं नयति? महिला किं नयति? नयति म्हणजे नेणे. नयति म्हणजे नेते. महिला काय नेते? किं नयति? द्रोणीं नयति. किं? द्रोणीं. किं? द्रोणीं. महिला द्रोणी नेते म्हणजे बादली नेते. वृद्धा किं पश्यति? वृद्धा किं पश्यति? वृद्धा बालिकां पश्यति. कोणाला पाहते वृद्धा? मुलीला, म्हणजेच बालिका. म्हणजेच म्हणताना संस्कृतमध्ये किं बालिकां. किं बालिकां. येतं लक्षात? मराठीमध्ये सुद्धा आपण असेच प्रयोग करतो, फक्त मराठीतली आपल्या मातृभाषा असल्यामुळे सवयीचे असतात आणि संस्कृत नवीन भाषा आहे म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक शिकायचे. आले लक्षात? पुन्हा एक वार पश्यन्तु. बालकः किं पठति? पुस्तकं. किं? पुस्तकं. किं धरति? छत्रं. किं खादति? रोटिकां. किं क्षिपति? कंदुकं. किं नयति? द्रोणीं. किं पश्यति? बालिकां.
सगळीकडे ही जी आहे ना पुस्तकम, छत्रम, रोटिकाम, कंदुकम, द्रोणीम, बालिकाम, सगळी द्वितीया विभक्ती वापरली आहे विद्यार्थी मित्रांनो. किम द्वितीया, किम पुस्तकम, किम छत्रम, किम रोटिका, या पद्धतीने. आणि तुम्हाला लक्षात ठेवायला अजून सोपं जाणार आहे. पुस्तक वनप्रमाणे वनम द्वितीया बघा. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. आता इथं वनम वनम दोन्ही सारखं दिसलं तरी इथं द्वितीया शब्द आहे बरं का तो. छत्र छत्रम. आता रोटिका बघा ना, रोटिका माला, माला माले माला प्रथमा, मालाम, मालाम प्रमाणे रोटिकाम. येते लक्षात. कंदुक देवः, कंदुकः देवम कंदुकम. द्रोणी नदी, नदीम द्रोणीम. कळतंय. म्हणजे तुम्ही जे शब्द आत्तापर्यंत सारखे सारखे सांगितलात ना, देव, वन, माला आणि नदी, यासारखे हे शब्द दिसतात आणि तसेच वापर होतात एकसारखे. त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल बघा. अजून नदी शब्द तुम्ही पाठ केला नाही आहे, पण इथे सांगितलं जातं ना, त्याच्यावरनं लक्षात ठेवा. नदी शब्द तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये आहे. आलं लक्षात. पुन्हा एक वार. बालकः किं पठती. बघा आता इथे चित्र समोर घ्या. बालकः किं पठती पुस्तकम. वृद्धः किं धरती छत्रम. शुनकः किं खादती रोटिकाम. बालिका किं क्षिपती कंदुकम. महिला किं नयती पश्यत्वत्र द्रोणीम. आता शेवटचा 6वा प्रश्न काय आहे. वृद्धा किं पश्यती, वृद्धा किं पश्यती बालिकाम. येते लक्षात. या पद्धतीने. आता इथं तुम्हाला बालिका शब्द दिला म्हणून तुमच्यापैकी जर कोणाला असं वाटलं की वृद्धा ही या झाडाला बघतीये, तर काय उत्तर येईल सांगा. झाडाला आपण वृक्ष म्हणतो. मग काय येईल उत्तर. महिला किं पश्यती, महिला वृक्षम पश्यती. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला याचा वापर करायचा आहे. आलं लक्षात. मग आता इथे भाषाभ्यास आहे पहा, तुम्हाला जमतोय का आपण बघूयात. बघा. किम शब्दस्य स्थाने उत्तरम योजयत वाक्यम पुनः वदत. पश्यंत. आता काय तुम्हाला मनाने उत्तरं नाही करायचे. तुम्हाला उत्तरासाठी शब्द दिलाय, प्रातिपदिकम ददाती, म्हणजे मूळ शब्द दिलेला आहे, त्याचं योग्य ते रूप फक्त तुम्ही करायचंय. बघा. मर्कटः किम खादती, मर्कटः किम खादती. मर्कटः कदलीफलम खादती. किम खादती कदलीफलम. कदलीफल म्हणजे केळ. कळतंय. गजः किं क्षिपती. क्षिप म्हणजे सांगितलंय फेकणे. काय फेकतोय. जल उत्तर दिलंय, पण मग तुम्ही नुसतं जल लिहिणार का. नाही. किम जलम. गजः जलम क्षिपती. येते लक्षात. त्यानंतर पुढचा 3रा प्रश्न बघा काय दिसतोय. शुकः किं खादती. आता मरीचिका दिलंय ते. मरीचिका म्हणजे मिरची. शुक म्हणजे पोपट. पोपट काय खातो, तर मिरची खातो. मग आता मरीचिका नुसता शब्द लिहिणार का तुम्ही. नाही. किम प्रश्न विचारलाय. किम म्हणजे मरीचिकाम. किम खादती मरीचिकाम. मग आता तसं 4थ्याचं उत्तर बघा बरं येते का. बालकः किम स्वीकरोती. स्वीकरोती म्हणजे घेणे, स्वीकारणे. मुलगा काय घेतो, कशाचा स्वीकार करतो, तर लड्डूक उत्तर दिले. मग उत्तर काय येईल बघा. बालकः किमच्या जागी काय घालणार. किम लड्डुकम. बालकः लड्डुकम स्वीकरोती. आलं लक्षात. पुढचं. छात्रा किं वदती. मुलगी काय म्हणते. श्लोक. पण श्लोकचं उत्तर काय येईल मग. छात्रा किं श्लोकम वदती. पुरुषः किं पश्यती. पुरुषः नदीं पश्यती. पश्यती म्हणजे पाहतो. पुरुष काय पाहतो. पुरुष नदी पाहतो. नदीं पश्यती. आलं लक्षात. या पद्धतीने हा किमचा द्वितीयाचा वापर आपण शिकलो. आता अजून एक पुढं द्वितीयाचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे बघा. गच्छतीसाठी. आता गच्छती शब्द तुम्हाला माहिती. गच्छती म्हणजे जाणे. गच्छती म्हणजे जाणे. बालकः कुत्र गच्छती. कुत्र नाम कुठे. कुत्र नाम कुठे. कुत्र म्हणजे काय सांगितलं. आपला शब्द झालाय. कुत्र म्हणजे कुठे. मुलगा कुठे जातो. तर बघा मुलगा कुठे कुठे जातो. विद्यालय, वित्तकोश, गृहम, उद्यानम, नदी, पंचवटी, वाटिका, पाठशाला. एवढ्या हा किती ठिकाणी जातोय हा. 3, 4 आणि 4 8. 8 ठिकाणी मुलगा ह्या जातोय. मग हे सांगताना वाक्य कसं सांगायचंय. पुस्तकामध्ये हे करून दिलंय पहा तुमच्या पुस्तकामध्ये. बालकः विद्यालयम गच्छती. कुत्र गच्छती
कुत्र गच्छति विद्यालयं पहा विद्यालयः देवः देवः देवं द्वितीया विद्यालयं द्वितीया गच्छति म्हणजे आपल्याला किम शिकतोत ना आपण किम म्हणजे कुठे आपलं किम म्हणजे काय तसंच कुत्र गच्छति या कुत्र गच्छतीचा जर उत्तर द्यायचं असेल तर तिथे सुद्धा द्वितीया वापरतात कुत्र गच्छतीचं उत्तर देताना काय वापरतात द्वितीया म्हणून तर त्याच्यामध्ये दिले ते द्वितीयमध्ये कळालं का गच्छति म्हणजे जाणे कुत्र गच्छति म्हणजे कुठे जातो किंवा कुठे जाते तर उत्तर देताना द्वितीया देवः देवं विद्यालयः विद्यालयं वित्तकोशः वित्तकोशं गृहं गृहम् उद्यानम् उद्यानं नदी नदीं पंचवटी पंचवटीं वाटिका वाटिकां पाठशाला पाठशाला या पद्धतीने ती द्वितीया येते येते लक्षात मग आता उत्तर बघा कसं आहे ते बालकः विद्यालयं गच्छति आता अजून एक उदाहरण दिले वाटिका वाटिका म्हणजे उद्यान बाग वाटिका आणि उद्यानम हे समानार्थी शब्द आहेत उद्यानम नपुंसकलिंगीय वनसारखं आणि वाटिका स्त्रीलिंगीय मालासारखं आलं लक्षात बालकः वाटिकां गच्छति कुत्र गच्छति वाटिकां असं म्हणायचं कुत्र गच्छति म्हणा कुत्र गच्छति वाटिकां गच्छति आलं लक्षात या पद्धतीने मी तुम्हाला इथं 2 उदाहरणं अजून करून दिलेली आहेत पहा बालकः गृहं गच्छति पण गृहं ही इथे कोणती आहे द्वितीया बालकः कुत्र गच्छति गृहं गच्छति बालकः कुत्र गच्छति नदीं गच्छति आलं लक्षात मग आता राहिलेले तुम्ही कराल मी तुम्हाला द्वितीया सांगितली पहा बालकः पाठशाला मग कसं म्हणणार बालकः म्हणा काय येईल उत्तर पाठशालां गच्छति बालकः वाटिकां गच्छति बालकः पंचवटीं गच्छति आणि वित्तकोशं गच्छति वित्तकोश म्हणजे बँक वित्तकोश म्हणजे बँक आलं लक्षात मुलगा बँकेत जातो आणि आता हा एक अभ्यास आहे इथे सुद्धा तुम्हाला त्याचाच उपयोग करून दिलाय बघा गच्छति आलाय ना गच्छति म्हणजे जातो मग राम सरयू नदी गच्छति वाक्य असं आहे का नाही रामः म्हणून तो सरयू नदीला तुम्हाला कंस दिलाय योग्य रूप तुम्हाला करायचंय तिथे मग गच्छति कुत्र गच्छति कोणती विभक्ती वापरणार आपण कुत्र गच्छति द्वितीया मग सरयू नदी नदी नदीं सरयू नदीं बघा तुम्हाला मी इथे करून दिले रामः सरयू नदीं गच्छति शरयू आणि सरयू एकच आहे कळालं राम शरयू नदीवर जातो विठ्ठलः कुत्र गच्छति विठ्ठलः चंद्रभागां गच्छति भागां चंद्रभागां छात्रः कुत्र गच्छति छात्रः विद्यालयं गच्छति आता असं उलट असं हे पण चालेल का तुम्हाला वाक्य घेतलं तर हो आपल्याला या तालिकेच्या साहाय्याने आपण किती जास्तीत जास्त वाक्य तयार करू शकतो आपल्यावर आहे त्यामुळे म्हणून मी तुम्हाला इथं करून दाखवलं पहा छात्रः विद्यालयं गच्छति छात्रः पाकगृहं गच्छति पाकगृह म्हणजे स्वयंपाकघर छात्रः देवालयं गच्छति छात्रः सरयू नदीं गच्छति छात्रः चंद्रभागां गच्छति म्हणजे विद्यार्थी या प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो की नाही त्यामुळे विद्यार्थ्याचे एवढे सगळे शब्द वाक्य होऊ शकतात तसंच माताचं सुद्धा माता कुत्र गच्छति माता पाकगृहं गच्छति वृद्धा कुत्र गच्छति वृद्धा देवालयं गच्छति कळतंय मग आता असं चालेल का वृद्धा सरयू नदीं गच्छति चालणार आहे वृद्धा चंद्रभागां गच्छति चालणार आहे कळालं का म्हणजे किती वाक्य होतील बघा तुम्ही आता इथे 5 जाणारे करतेत आणि कुठे जात आहेत कुत्र गच्छति सांगणारे 5 आहेत म्हणजे तुमचं एकाचे 5 असे 25 वाक्य होतील विद्यार्थी मित्रांनो आपण किती लिहायचे तर आपण प्रत्येकाचं एक सरळ सरळ आहे ते 5 लिहायचेच आणि प्रत्येकाचा अजून एक एक्स्ट्रा लिहायचे कळालं का म्हणजे असे तुम्ही एक साधारणपणे किती होतील 15 वाक्य करा किती 15 आलं लक्षात इथे तुम्हाला मी 2 करून दिलेत हे उदाहरण म्हणून दिले त्या पद्धतीने करा आलं लक्षात अशा पद्धतीने आपलं आता लिहायचं कसं ते सांगते बघा आता ही तालिका आधी तुम्हाला सांगितली होती ही तालिका तुम्ही लिहिणार आहात आणि एका दिवसात पाठ करणार आहात बरोबर आहे तुमच्या पुस्तकामध्ये आहे ती तुम्हाला नंबर तेव्हा मी सांगितलेलं आधीचं लक्षात आहे तुमच्या
आता इथे किम किम हे तुम्हाला शब्द माहिती व्हावेत म्हणून दिलेले आहेत. तुमच्या पुस्तकातलं चित्र आहे, शब्द पुस्तकात नाही आहेत, पण तुम्हाला माहिती होतील व्हिडिओ बघितले तर. तेवढं बघा, लिहायची गरज नाही, चित्र काढायचं नाही. आता काय करायचं तर हा एक प्रश्न लिहायचा, त्या प्रश्नाच्या खाली हे त्याचं उत्तर लिहायचं. किम पठती पुस्तकं पठती, असे 6 प्रश्न आणि 6 प्रश्नांचे एकाखाली एक उत्तर, प्रश्न उत्तर या पद्धतीने. त्यानंतर हा भाषाभ्यास, 3 याचे उत्तरं करून दिलेत, राहिलेल्याचे 3 तुम्ही करायचे आहेत. आणि बालकः कुत्र गच्छति, हे रेखाचित्र काढायचं. परीक्षेला असेच तुम्हाला रेखाचित्र दिलं जाईल आणि वाक्य करायचं आहे तुम्हाला. तर असं रेखाचित्र काढायचं आणि इथे 4 वाक्य करून दिलेले आहेत, राहिलेली तुम्ही करायची. कळालं? तसंच ह्याचं सुद्धा 15 वाक्य करायचे तुम्हाला सांगितले. ओके, अशा पद्धतीने हा अभ्यास पूर्ण करा. पुढचा अभ्यास शिकायला परत भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळेस. तोपर्यंत शुभम भवतु.